जबरदस्त मॅच. टॉप 3 मध्ये कोणता संघ दुसरा पोहोचतोय? काल VRC उसाटणे संघ पोहोचलाय, आज कोणता संघ पोहोचतोय पाहायचंय. आणि उद्या रजत सर्व संघाला आपण आजच कॉल करून ठेवा की उद्या 9 वाजता तुम्ही ते रिपोर्टिंग करा. 9:15 पर्यंत मॅचेस चालू झाल्याच पाहिजेत, कारण का उद्या आपल्याला 9 मॅचेस कव्हर करायचे आणि मेगा फायनल देखील. तर सामन्याला ते सुरुवात गोलंदाजी मार्कवर येतो. यावेळेला आपण पाहू शकता पहिलं षटक घेऊन होतं जीतला. आपण पाहू शकता जीत भोईर या संघाचा अष्टपैलू खेळाडू, ज्याने या खेळाडूंना घडवले, मार्गदर्शन केले. सामन्याला ते सुरुवात विनीतला आपण पाहू शकता. स्ट्रायकेला विनीत आहे का? विनीत. चला चला लवकर. तकदीर बघा, सिनियर खेळाडू काहीतरी बातचीत करून आल्यात. क्रिकेटमध्ये फार नातं महत्वाचं असतं ते म्हणजे मैत्रीचं, आणि ते जपण्याचा प्रयत्न देखील करतायत. विनीत स्ट्राईक एंडला आपण पाहू शकता. विनीत माईला आपण पाहू शकता. गुलाम भोईर असतील, विठ्ठल गायकर असतील, तात्या गायकर असतील, गोविंद गायकर असतील आणि रमेश म्हात्रे यांना सर्वांना विनंती करतो या व्यासपीठ. ओ पहिला चेंडू बॅक पुढे गेला, कट केला. यावेळेला चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. ओव्हर थ्रोच्या माध्यमातून एक्स्ट्रा मिळणार नाहीये. जीत आल्यात बघा, जीतचं कौतुक करेल. जीत सांगतोय हळूवार खेळा, कारण इथून जर जिंकला तर एक ट्रॉफी आणि कमीत कमी कॅश प्राइज मिळेल. तिसऱ्या क्रमांक आपण तर तिसऱ्या बक्षीसाठी तुम्हाला खेळावं लागतं. इथून मात्र जिंकला तर एक बक्षीस तुम्हाला मिळेल. टॉप 3 मधला दुसरा संघ असेल. सुदाम म्हात्रे साहेबांना विनंती करतो या व्यासपीठावर. त्यामुळे बक्षीस पात्र फेरी ही फार महत्वाची आहे. विकी जीत पुण्याचा गोलंदाजी मार्कवर स्ट्राईक केला. आपण पाहू शकता डावखुरा बॅटर, काय बॅटिंग केली होती मगाशी वैभवने, सुसाट सुटला होता लेफ्टी गोलंदाजाच्या अगेन्स्ट. आता देखील जीत डावखुराच गोलंदाज आहे. ऑन साइडला शॉर्ट पॉइंट लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग. हो फुल टॉस करून घेतला डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून. चेंडूला पाठवलंय मिड विकेट सीमारेषा पार, फ्लॅट सपाट पॅरलल षटकार. डीजे सूरज 7 धावा. जीत ओ पुन्हा एकदा उंच गेलाय, फटका फसलाय, झेलची शक्यता आहे. गुड कॅच. ऋषी आले लॉंग ऑफ वरून, ऋषीने गेले माझा झेले मी घेणारे. बॅटर बाद, बिग विकेट. जबरदस्त रुचकर बनवलं. जागृत भोईरला धन्यवाद देऊ. विदाऊट बांगडी जेवण, क्या बात आहे. नाही मला वाटतं जागृत तुम्ही जर धाबा टाकला तर प्रेक्षक येतील तुमच्या धाब्यावर. जबरदस्त जेवण, नॉन व्हेज असो व्हेज असो, खूप चांगलं जेवण बनवलंय. हाताला चव पाहिजे. माणूस सर्व सारखा असतो, फक्त काही काहींचे गुणधर्म वेगळे असतात. काही काहींच्या हाताला चव असते, काही काहींच्या काही टाका. 1760 पदार्थ टाकले तरी त्याच्या हाताने जेवण चांगलं होतं. जयेंद्र भोईर काही काहींचं काही न करता जेवण चांगलं होतं. नवीन बॅटर आलाय आपण पाहू शकता. यावेळेला मोहित आलाय. मोहित आणि विनीती जोडी 7 धावसंख्येत पहिला बॅटर बाद झालाय. आजच्या दिवसातील अंतिम मॅच. हळूहळू सूर्य अस्ताला चाललाय. आजचा सूर्य अस्ताला जाताना पाहायचं कुणाला घेऊन जातोय. बरोबर जीत. ओ चांगला फटका यावेळेला डाऊन दी ग्राउंड, पंच केला. यावेळेला मिड ऑफ वरून चेंडू चाललाय लॉंग ऑफला. एकच धाव, चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. 1ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफलकाती 8 धावा. स्ट्राईक एंडला बॅटर आपण पाहू शकता. वेळेला विनीत माळी. या संघाचा एक छोटा पॅकेट बडा धमाका. जीत शपलोन ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेटच्या माध्यमातून खेळत होता. डॉट चेंडूची समाप्ती. पडला ते चेंडू खाली राहिला. विनीतला जी हाईट पाहिजे ती मिळत नाहीये. चांगली गोलंदाजी करतोय.
लेफ्ट हँड ओव्हर द कडनं मारा करतोय जीत. भरपूर वर्षाचा एका बाजूला अनुभव तो दुसऱ्या बाजूला यंगस्टर आपण पाहू शकता. पहिलं षटक प्रगती पथावर आहे. मयूरला देखील आपण पाहू शकता चांगलं क्रिकेट खेळले ते देखील आज. जीत पुणे गोलंदाजी मार्कवर लेफ्ट हँड ओव्हर द कडनं मारा करतोय टाकला विनीत. ओ वेल लेप केलाय. बॅकिंग आहे पंच वाईट शिकून करतायत. 1+1 दुहेरी अंकामध्ये धाव संख्या दाखल करते आपण पाहू शकता. मानकोली संघ प्रथम बॅटिंग करताना एक बॅटर बाद 10 धावा धावफल करते लागल्यात. किरणने देखील बघा सनग्लास वापर केल्यात. जीत ऑन साईडला टर्न केलाय. पॉवर प्लेचा योग्य वापर. चेंडू चालला या वेळेला बॅकवर्ड स्क्वेअर लाईक सी मारेशा पार चौकार. ते 3 माळी बघा रील्स बनवत आहेत. क्या बात आहे. जागृत देखील आमच्या बाजूला आहेत ते देखील रील स्टार आहेत आणि ते आपण तर यतीन देखील आहेत. जबरदस्त क्रिकेट. 14 धावा धावफल करते एक बॅटर बाद. चौथा हिरवा एकविरा मानकोली संघ प्रथम बॅटिंग करतोय. बक्षीस पात्र फेरी सुरू झाली. इथून जिंकलात तर टॉप 3 मध्ये जाल. दुसरा संघ मिळेल ट्रॉफी कॅश प्राइज मिळेल. स्ट्रायकिंगला विनीतला आपण पाहू शकता. गोलंदाजी मार्कवर येतोय. गोलंदाज आपण पाहू शकता या वेळेला निशांत आलाय. थोडंसं सहकार्य करा जरा आम्हाला. आमच्या समोरच्या कक्षाच्या मागे जे प्रेक्षक आहेत चांगलं कॉन्टेस्ट बघायला मिळालं. आता बेस्ट वर्सेस बेस्ट यंगस्टर विपेक्ष यंगस्टर. निशान भोईर बालेगाव यांकडून जयेंद्र भोईर यांचे सुपुत्र. त्याच्या समोर तेवढाच त्याच कॅलिबरचा बॅटर विनीत माळी. ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग शॉर्ट स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षण आपण पाहू स्क्वेअर लेग मिड विकेट लॉंग ऑन लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हर ऑफ साईडला थर्डमॅन पॉइंट कव्हर. ओ उडवलाय खेचला या वेळेला. क्षेत्ररक्षक आहेत त्याच्या डोक्यावरना चेंडू फ्लाय होतोय. टक्का आवाज आलाय. काय पॉवरफुल स्टोक षटकार. प्रेक्षकांना नाचणारी गाणी लावतोय ना ही गाणी पाहिजेत. विनोद भोईर कार्यक्रम कोणता आहे असं आगरी गाणीचं कोळी गीताचं वाद्य नाही तर कार्यक्रमच पूर्ण होणार नाहीये. त्यामुळे आगरी कोळी गीतांना जास्ती भर द्या. निशांत गोलंदाजी मार्कवर. निशांत आलाय गोलंदाजी मार्कवर. निशांत राईट आर्म ओव्हर द कडनं मारा करतोय. टाकला विनीत. ओ शप्पल ऑन साईडला टर्न करत होता. कॉडब्यांचा अपील केलं जातंय. जीत बघा थोडंसं नाराज होतोय. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता. ज्या वेळेला स्थिर आहे 20 धावा आपण धावफल करते पाहू शकता. निशानने कमबॅक केले बघा. षटकार आल्यानंतर काहीतरी बातचीत केली जाते विनीत बरोबर आपण पाहू शकता. नवीन बॅटर आलाय तर त्याला काहीतरी सूचना करतोय. मोहित माळीला आपण पाहू शकता. मोहित आणि विनीत जोडी मैदान आपण पाहू शकता. निशांत भोईर गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द कडनं मारा करतो. टाकला विनीत. ओ उडवलाय हेलिकॉप्टर उडवलाय. लँड कुठे झालाय. लॉंग ऑन सीमारच्या पार षटकार. जातय पंच कोणत्या खूण करत नाहीये तिथे बघा. चेक करायचंय. यस हाईट फॅक्टर चेक करा. बघा जरा
कारण का खेळाडूंनी सूचना केली पंचांना की हाईट फॅक्टर चेक करा. जरी यजमान असतील पण नियम मात्र सर्वांना समान आहेत. सव्वीस धावा धावफलकातील लागल्या आहेत. विनीत माळीने रेफर केलाय. नाही, 1 फॉर दी ओव्हर. फेअर डिलिव्हरी. बघा आयोजकांच्या सूचना त्याच आम्ही सूचना पोहोचवतोय का, आमचं काही निर्णय नसतं. मयूर लगेच आमच्याकडे बघतात. मयूर आम्हाला फक्त सूचना करायच्या आहेत. निशांत पुणे गोलंदाजी मार्कवास टाकला. विनीत माळी चांगली बॅटिंग करतोय. 26 धावा धावफलकातील लागल्या. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. 13च्या सरासरी धावा. कुठल्या त्या थंड पेयाची बाटल देखील आली बघा मैदानात. ओ हुक केलाय पण फटका हवेमध्ये यावेळेला झेलची शक्यता आहे. झेल ड्रॉप. विनीत माळीचा झेल सुटलाय. स्क्वेअर लेगवर ना हरेश आले होते. अवघड झेल होता पण झेल पकडणं फार गरजेचं होतं. अशा प्रकारचा झेल तुम्ही पकडायला पाहिजेत. झेल कुणा सुटलाय? विनीत माळीचा. तो कधी डोकं दिके ठरू शकतं तुम्हाला, कारण इथून आता जीतचं षटक संपलंय. आपण तर निशांत षटक संपेल मग नवीन गोलंदाज आपल्याला 2 बघायला मिळतील. कदाचित आपण तर उमेश टाकू शकतोय, आपण तर ऋषी टाकू शकतोय. निशांत उडवला या बेला. झेल होतंय का व्हायचंय? सरळ चेंडू चालला या बेला. लॉंग ऑफला खूप चांगला झेल पकडतोय. बॅटर बाद. बॅटर जबरदस्त झेल पकडला या बेला. आपण तर नाही ते 2 विकेट मिळाला असे निशांतला. षटक संपलंय. तर नको जागृत सांगतात नको आता बाळू पाटील जाहिरात माझी करू नका. नाही आपण मॅच कडे लक्ष देऊया. धावा झाले धावफल कधी जागृत आपण पाहू शकता. 27 धावा. नाही काही नका सांगू, मी काही बोलणार नाही कारण मला अजून उद्या समालोचन करायचं आहे. विनोद तुम्ही हसी मजाक करा, आम्हाला घरी जाऊ दे. सुखरूप आलंय, सुखरूप घरी जाऊ दे. वाकलन गावाने आम्हाला भरपूर प्रेम दिले. वाकलन प्रीमियर लीग असो, वाकलन 40+ स्पर्धा असो, रेग्युलरची असो. बघा जांबाई किती मोठी आहे. गोलंदाजी मार्कवर येतो यावेळेला ऋषी भोर येतोय. या संघाचा अजून एक चांगला अष्टपैलू खेळाडू. ऋषी आता कशा प्रकारे इथून गोलंदाजी करतो पाहायचंय. साकेनला आपण पाहू शकता. विनीत माळीला जीवदान मिळालंय. विनीत काहीतरी बातचीत करतो जीत बरोबर. ऑन साईडला स्क्वेअर लागला. क्षेत्ररक्षण. एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता यावेळेला. लॉंग ऑनला आहे. मिड विकेटला एक क्षेत्ररक्षण तैनात आहे उमेशच्या स्वरूपात. ऑफ साईडला थर्डमॅन आहे. एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. गलीमध्ये पाहू शकता. ऋषी गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू खेचलाय, पाठवला यावेळेला डीप स्क्वेअर लेग सीमारच्या बाहेर. षटकार. विनीतच्या बॅट मधून एक षटकाराला खेचला यावेळेला. डीप स्क्वेअर लागला. चेंडूला पाठवून दिलंय. 33 धावा. विनीतचा झेल सुटलाय. तो झेल आता किती महागात पडतो जीजी स्पोर्ट्स वाकलन संघाला. आडव्या बॅटने लपेटला चेंडूला. ऋषी पुण्याचा गोलंदाजी मार्कवर. वाकलन गाव एनकडून. राईट आर्म ऊर्ध्वकडनं मारा करतो. स्टॅकला विनीत माईला आपण पाहू शकता. फुल टॉस. चुकीला माफी नाही. हा बैल मुझे मार. सलग 2 चेंडू 2 षटकार. मी मगाशीच म्हणतो जीवदान कोणाला दिलंय? विनीत माळीला. आणि त्याची किंमत आता मोजावी लागते जीजी स्पोर्ट्स वाकलन संघाला. 2 चेंडू 2 षटकार आले आहेत. जबरदस्त बॅटिंग करतोय विनीत माळी.
ऋषी आता काय पुढचा चेंडू प्रत्युत्तर देतो पाहायचंय. ऋषी ओ शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू होता. डाऊन डी ग्राउंड. वाडीश लागले क्षेत्ररक्षक आल्यात. किरण चेंडूला फीड करतायत. 2 धावा इथून चित्त्याच्या वेगाने कंप्लीट होणार नाही. बॅटर बाद. 1 ने धाव संख्या वाढते 40. सौरभ आलाय. बक्षीस पात्र फेरी सुरू आहे. ऋतिक बाद झाल्यात. ऋषी ओ बॅकपड गेला. पंच केला यावेळेला. टॉस चेंडूची समाप्ती. गणेश जबरदस्त साऊथ आफ्रिकन कॅप्टन आहे तिथे पॉइंट रिजन मध्ये. जबरदस्त क्षेत्ररक्षण. गणेश जवळनं धाव घेणं म्हणजे आगीत हात घालण्यासारखे. 40 धावा. ऋषी स्टिअर करायचं होतं यावेळेला. 1 धाव इथे कंप्लीट. डायरेक्ट हिट केलं. बघा फेकी किती खराब केली होती. 41 धावा. मानसिक संतुलन बिघडतं ना अशा वेळी. ओव्हर थ्रो गेल्यास त्या ऋषीने स्वतःला स्ट्रेच केल्यानंतर पुन्हा एकदा विनीत आला असता स्ट्राईकला. आता स्ट्राईकला सौरभला आपण पाहू शकता. 3रं षटक प्रगतीपथावर आहे. सौरभ स्ट्राईक एनला. ऋषी राईट आर्म ओव्हर द मार्ग होतोय. तिसऱ्याकडे पुढचा चेंडू. यष्ट्या उद्ध्वस्त. क्या बात आहे. शिवा म्हात्रेने आकाशवाणी केली आणि ती खरी ठरली. दांडा आहे आणि दांडा झालाय. बऱ्याच दिवसांनी हे गाणं ऐकायला मिळालं. नाही गाणं चांगलं आहे. खूप चांगलं संगीत आहे. डीजे मास्टर एकनाथ माळीचं पण गाणे होते. धीरज आलाय. विनीत आता स्ट्राईकला असणार आहे. गडी बाद झाले. तब्बत आम्हाला जागृत माहिती देत आहेत. धीरज आलाय. 4 गडी बाद. 41. विनीतला स्ट्राईक आहे. आता ही जमेची बाजू आहे. चौथा हिरवा मानकोली संघास आपण पाहिजे तर बॅटिंग करतोय. चौथा हिरवा एकविरा मानकोली संघ प्रथम बॅटिंग करतोय. विनीतला जीवदान मिळाल्यानंतर काय 2 षटकार त्याच्या बॅटमधून बघायला मिळाले. शाहू पाटील देखील बघा थोडसा फेरफटका मारतायत. रिलॅक्स बसत नाही शाहू दादा. उमेश आला गोलंदाजी मार्कवर. वैयक्तिक पहिलं संघाचं 4थं षटक. स्लॉगरचं हानामारीचं षटक. ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग. स्क्वेअरला 1. मिड विकेट. लॉंग ऑन. फुल टॉस. झेलची शक्यता आहे. गुड कॅच. उर्फ टाग्या बॅटिंगसाठी आलेत. एक जबरदस्त हार्ड हिटर बॅटर. पाहिजे सिनियर खेळाडू होता. कशा प्रकारे ज्युनियर गेल्यानंतर सिनियर आलेत.
यश मिळालं. उमेशला मोठं यश मिळालं. लॉंग ऑनला खूप चांगला झेल घेतला निशांतने. तकदीर स्ट्राईक एंडला बॅटर आहे. पाहायचं कशा प्रकारे बॅटिंग करतो आता इथून. तकदीर देखील एक चांगला बॅटर आहे या संघाचा. उमेश. हो यश त्या उद्ध्वस्त फुलटॉस चेंडूवरती विकेट मिळालाय. 1 मोर विकेट डाऊन. इथे ऐकत आहे डीजे मास्टर आमचे, त्यांना देखील आपण धन्यवाद देऊ. बॅटर मैदानात या तोपर्यंत डीजे मास्टर गाणी कंटिन्यू करा. महत्वाचे विकेट. तकदीर बाद झाला. आपण इथे विनीत बाद झाला. यज्ञेश आले आहेत. 4 चेंडूचा खेळ बाकी आहेत. 41 झाले आहेत. किती धावांचं लक्ष तपायचं आहे. संध्याकाळचं वातावरण. पक्षी आपल्या घराकडे हळूहळू पलायन करतायत. सूर्य अस्ताला चाललाय. आजचा सूर्य अस्ताला जाता आता कोणत्या संघाला आपल्याबरोबर घेऊन जातो पाहायचंय. इथून मात्र मानकोली की आपण तर जीजी स्पोर्ट्स वाकलन संघ, 2 संघ मैदानावर लढतायत. कारण इथून जिंकलात तर तिसऱ्या सुपर 3 मधला दुसरा संघ मिळेल आम्हाला. उद्या या स्पर्धेचा अंतिम दिवस, त्यामुळे प्रेक्षकांनी यायला विसरू नका. उद्या देखील खूप चांगलं क्रिकेट बघायला मिळेल. क्वालिटी क्रिकेट, उच्च दर्जाचं क्रिकेट आपल्याला उद्या बघायला मिळेल. उद्या ह्याच विभागातील एक दमदार आवाज आपल्याला ऐकायला मिळेल, तो म्हणजे जगदीश पाटील. आणि याच विभागात आपण बघितले तर तूर विभागातील एक जबरदस्त समालोचक साई पाटीलचा देखील उद्या आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. उमेश गोलंदाजी मार्कवर ऑन हॅट्रिकच्या उंबरठ्यावर. यज्ञेश स्ट्राईक एंडला. बॅटर बाद ऑन हॅट्रिक. हॅट्रिक पूर्ण होते. टाळावून देते उमेश साठी. जरा लेग बिपोरच्या स्वरूपात अजून एक दे धक्का. कोहलीचा विकेट गेल्या. जागृत आम्हाला सांगतायत तब्बल 7 गडी बाद झाल्यात. कुशाल आलाय. कुशाल आलाय. विश्वनाथ जाधव, क्या बात है. बॅटिंग तसा करतो का काय. उमेश. हो चांगला चेंडू. हा देखील यॉर्क लाईनचा चेंडू होता. बॅटर बाद. अजून एक दे धक्का. मेडन षटक फेकतो का पाहायचंय. 8वा गडी बाद 41व्या धाव संख्येवरती. भोईरच आहेत. काय गोलंदाजी केली पण. 4 चेंडू डॉट फेकले. 4 विकेट्स मिळवले. एक सांघिक यश. हॅट्रिक पूर्ण झाली या स्पर्धेतील. पहिली हॅट्रिक झाली. मेडन षटक झाल्यात 2. उमेश, ऋषी. लाईन पावी लागणारे. पंच मात्र कोणत्याची खूण करत नाही. डॉट चेंडू. आता हा चेंडू जर डॉट गेला तर मेडन षटक राहील. काय गोलंदाजी केली उमेश भोईरने. जबरदस्त गोलंदाजी. अंतिम चेंडू. 5 चेंडू डॉट फेकले आहेत. स्ट्राईक एंडला ऋषी. उमेश तो ऋषी. 4 गडी बाद झाले आहेत. एक सांघिक यश. अंतिम षटक कातील शेवटचा चेंडू. मेडन षटक फेकलाय. टाळून दे जरा उमेश साठी. काय गोलंदाजी केली बघा या षटकामध्ये. 4 गडी बाद केले आहेत. 41 झाल्यात. 42चं लक्ष. यस डीजे.
बघा ना 3 षटकात 41. विनीत माळी बाद झाला, तकदीर बाद झाला, विकेटची पतंग चालूच झालं, छडी चालूच झाली. कुठेतरी या षटकात धावा चाल्याने मेडन षटक गेलं आणि आता त्या टोचणार आहेत मेडन षटक. चला चला जीजी स्पोर्ट्स वाकलन संघ आपल्याला चेस करायच्या 42 धावा. चौथा हिरवा एकविरा मानकोली संघ पाहायचं कशा प्रकारे इथून गोलंदाजी करतोय. गोलंदाजी देखील या सगळ्याकडे चांगली आहे. मजा येईल मॅच मध्ये. जीत पाहिजे कशा प्रकारे सुरुवात करतो, ऋषी कशा प्रकारे सुरुवात करतोय. अनेक गोष्टी आहेत मैदानावर. पाहिजे कोणता संघ पुढच्या फेरीत दाखल होतोय, कोणता संघ या स्पर्धेतून अलविदा घेतोय. हरणारा संघाला पुन्हा एकदा 365 दिवस वाट पाहावी लागणार आहे. रजत देखील आलेत बघा, म्हणजे मला वाटतं फ्रेश होऊन आलेले दिसत आहेत. थोडंसं चेहऱ्यावरती लाली पावडर आहे. क्या बात आहे. नाही हास्य विनोद पाहिजे. रील स्टार बघा आमचे जागृत, जबरदस्त. नाही जागृत तुमचं देखील आता नाव आम्ही घेतच जाऊ, घेतलं पाहिजे, जाहिरात झाली पाहिजे तुमची. आणि गुणलेखन देखील चांगलं केलं जाते. जागृत उद्याचा मेनू काय? क्या बात आहे. जागृत काही करा पण मजा आली आज जेवणाला. शाहूदादा तुम्ही जर जेवला नसाल तर जेवून घ्यायला पाहिजे. जबरदस्त जेवण बिना बांगडीचं. उद्या मंगळवार नेहमीप्रमाणे नाही. चला चला सामना सुरू करायचा. लगेच बॅटर पाठवा ना. जीत आणि ऋषी ही जोडी, दोन बंधुराज युनिव्हर्सल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून स्पर्धा कर. मानकोलीवाल्यांनी आपण 41 केलं त्या 3 षटकामध्ये. त्या शेवटच्या षटकात धावाच आल्या नाहीयेत. पाहिजे तर जीत कशा प्रकारे इथून बॅटिंग करतोय. मानकोली संघ आपलं जे ब्रीद वाक्य ते बोलतोय. मैदानावर आपण तर थोडस खाली वाकून काहीतरी जे खेळपट्टीला नमन करतोय. 24 चेंडू 42 ची गरज आहे. या तर आजचा दिवस मध्ये आपण तर या स्पर्धेतील आता शेवट होतोय. जाऊया पुन्हा एकदा सागर पाटील याच्याकडे. मी बाळू पाटील आपल्यापासून इथेच थांबतो, रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. धन्यवाद बालू पाटील सर. तर वळूया मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त रंगाचा सामना. एक बक्षीस पात्र फेरीसाठी लागलेली झुंज. याच्यामध्ये कोण जाणार पुढे, कोण येणार मागे पाहायला मिळेल. आणि जाता जाता शेवट आता गोर होणार. बघूया आयोजकाने घेतलेली मेहनत आज मात्र कामी आली. चोवीस चेंडू म्हणजे 42 धावांचा टार्गेट आहे. पहिला चेंडू पडलाय. अप्रतिम चेंडू होतापर्यंत चेंडू जातो बॅटची आतली कड घेऊन थर्डमॅन रिझन मध्ये. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवर येणार तोपर्यंत फक्त सिंगल. आणि एका धावेने संघाची धावसंख्या आम्ही भावार्थ आमचा गेलेला स्कोर नवीन स्कोरर बसलो. जबरदस्त स्कोरिंग. आणि युटीसी लाईव्हच्या माध्यमातून आपण सर्व सामन्याचा कव्हरेज पाहतो. जबरदस्त क्वालिटी पर्सनॅलिटी. धन्यवाद दादा. वाकलन संघ म्हटलं की केतन नाही, त्याच्या अनुपस्थितीमध्ये हा जीत भोईर यांचा संघ, किरण म्हात्रे यांचा संघ खेळतोय. आणि अगेन्स्ट मानकोली संघ 42 करायचे आहेत. इथे मात्र चाबूक शॉट लगावला. चेंडू सीमारेषे बाहेर येतोय. हा चौकार अराउंड द कार्पेट. संघाची धावसंख्या पुढे सरकली. डीजेला संधी.
5 धावा दाखल लागल्यात. आता मात्र काही क्षणाची आपल्याला ओढ लागेल. उद्या मात्र अंतिम दिवस, मेगा फायनलचा दिवस. हरिपाठ झाले, प्रवचन झाले, कीर्तन झाले. उद्या मात्र कालेदा कीर्तन, महाप्रसाद घ्यायला विसरू नका. जबरदस्त अशी कामगिरी. दमदार. वाकलन गावातील कोण ग्रामस्थ आले असतील तर त्यांना विनंती करते की आपण मंचावरून स्थानापन्न व्हा. वाकलन गावातील कोणी ग्रामस्थ आले असतील तर अग्रची विनंती, आपण मंचावरून स्थानापन्न व्हा. तर गोलंदाजीमध्ये जबरदस्त परिवर्तन. गोलंदाज आपली कामगिरी चोख बजावतोय, वैभव. आणि इथे मात्र सलामीचे, आरंभिक धडाडीचे, आघाडीचे, कधी न वाजलेले गाजलेले कसलेले मुरलेले फलंदाज. या म्हणजे शाहू काका बघा जबरदस्त फिरत आहेत. मैदानाच्या चौफेर नजर ठेवतात, कोण आलाय कोण गेलाय, कुठे काय आहे. आयोजनाची पण कमतरता आहे. आणि हा चेंडू बघ बघी भागोश्री बमाश्री ओंबटचा मला घाबर त्रिपल अवदोस्त दांडू बॅवले. घरच्या मैदानावर खेळण्याचा आनंद वेगळाच असतो. त्या आनंदापेक्षा जेव्हा आपण घरच्या मैदानावर लाईव्ह खेळतो ना, त्यावेळेला ज्या घरात आपली सौभाग्य होती, जर मॅच बघत असली ना, तर घरी जर आपण काय राग नका म्हणू, काही कारणास्तव जर पुढे मागे झाले ना, तर एवढ्या शिव्या पडतात, मेला आला हारून. अशा पण आहे, घडलेला आहे तो इतिहास. पण इथे मात्र काय होणार काय घडणार पाहायला मिळेल. तर कारण तर सामना अतिशय रोमहर्षक आहे. आणि 12व्या खेळाडू बघा जबरदस्त. कारण एक खेळाडू बाद झाल्यानंतर थोडासा चेहऱ्यावर हास्य कमी झाला आहे. दोघांचे 12वे खेळाडू. इकडे मात्र थोडंसं हास्य आलं. नाव काय? प्रणित. आणि इकडं आमचे शिवाबाई. आतापर्यंत 7 12वे खेळाडूंची आपण परफेक्टली मुलाखत घेतलेली आहे. आणि ते गरजेचं आहे, कारण त्यांच्या मुलं आपण पुढे पुढे प्लेअरची नावं सांगतो, त्यांना पारितोषिक देतो. बरोबर आहे ना? स्कोअर कार्डवर स्कोअर झाला आतापर्यंत पाहायला गेलं तर 1 गडी बाद. जीजी स्पोर्ट्स वाकलन टीम 5. 42 करायचं. जरा घाई करा पंच, आम्हाला काय प्रॉब्लेम नाही, आमच्याकडे बाईकला लाईट आहे, पण नंतर खेळाडूला प्रॉब्लेम होईल. आता अंधार पडत चाललेला आहे. डावखुरा फलंदाज आलाय मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज मात्र सुरेख गोलंदाजी करतोय. पाहूया पुन्हा एकदा सामना सुरू. जबरदस्त गोलंदाजी, आपला कामगिरी. आणि पुढचा चेंडू अतिशय भन्नाट वेग पाहायला मिळाला. मानकोली संघाच्या गोलंदाजाने मात्र प्रभावित केला आज. परंतु वाकलन संघाला जर या सामन्यामध्ये पुढे सरसवायचं असेल ना, तर प्रत्येक चेंडूवर सिंगल डबल जरी धावा घेतल्या तरी पण ह्या धावा पूर्ण होऊ शकतात. षटकारच पाहिजे असं काही नाही. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आरामदायक कार्पेट खेळून काढलाय. अप्रतिम कामगिरी. आणि चेंडू गेलाय तो मात्र धन 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 करत 4 धावांसाठी चौकार. मध्ये आलाय. आणि स्कोअर कार्डवर स्कोअर झाला तोपर्यंत 9 धावा. 42 टार्गेट. 1 गडी बाद झाला. 9 धावा दाबलकावर. पुढचा चेंडू या षटकातील. सुंदर चेंडू होता. बॅट टू द बॉलर. अप्रतिम कामगिरी. क्षेत्ररक्षक वेगाने येतो चेंडूवर. आणि एका धावेने संघाची धावसंख्या धावकार लागतो ती मात्र 10 धावा. 1 बाद 10. जीजी स्पोर्ट्स वाकलन अगेन्स्ट मानकोली टीम. 4 षटकांचा सामना. प्रथम फलंदाजी करताना मानकोली संघाने 41 धावा काढून 42 धावांचं टार्गेट ठेवलंय. 1 षटक समाप्त झालंय. आता मात्र धावा आणि चेंडूचं समीकरण आपण बघूया. सुंदर अशी लढत. सकाळपासनं थोडं घाई करा, स्पीडली घ्या, कारण आपल्याकडे वेळ भरपूर कमी आहे. धावसंख्या झाली ती मात्र 9. तर आपण 1 षटक संपल्यानंतर एकत्र येऊ नका प्लीज, आपल्याकडे वेळ भरपूर कमी आहे. सुंदर असं आयोजन पाहायला मिळालं वाकलन गावामध्ये. आणि सुंदर असं देविद्यमान सर्व पाहुण्याचा यथोचित मान सन्मान. आणि प्रत्येक मान्यवराचा यथोचित स्वागत. आणि प्रत्येक संघाला एक आगळं वेगळं संस्कृती आपली जपलेली आहे. स्कोर झालाय. स्कोर काढवा. गोलंदाज झालाय सौरभ. वैयक्तिक पहिला सांगितलं दुसरे षटक हाताळण्यासाठी सौरभ आलाय.
आता मात्र 3 षटकांचा वाजवी खेळ बाकी आहे आणि 18 चेंडूमध्ये हव्या आहेत त्या मात्र धावा 32. 18 चेंडू 32 ची गरज. स्टंप अटॅकिंग क्रिकेट पाहायला मिळतोय. दरम्यान दुसऱ्या एंडनं गोलंदाजीला आहे सौरभ. सुरेख फटका पाहायला मिळालाय. चेंडू उंचावर आहे बघा. झेल होते की काय आणि ना तुला ना मला दोघांमध्ये तालमेल नव्हता परंतु त्याचा फायदा मात्र जीजी स्पोर्ट्स वाकलन संघाला मिळतो आहे. अप्रतिम कामगिरी. झेल उडाला होता. 3 धावा पूर्ण केला. संघाची धावसंख्या 3 ने पुढे सरकली. स्कोर कार्डवर स्कोर झाला होता मात्र 3 ने वाढून 13 धावा धावफलकावर. 42 चा टार्गेट असताना धावफलकावर धावा लागला त्या मात्र 13. सुंदर कामगिरी. चला जरा घाई करा. क्षेत्रक्षणामध्ये थोडस बदल. एक डावखुरा आणि एक उजवा खेळाडू असल्या कारणामुळे वारंवार क्षेत्रक्षणामध्ये बदल होतोय. दमदार कामगिरी. तर सौरभचा पुढचा चेंडू खेळून काढतो मात्र बॅट्समन ऋषी भोईर. प्रीत भोईर आणि जित भोईर. ऋषी भोईर आणि प्रीत भोईर अशी सलामीचे फलंदाज आपले फलंदाज मैदानामध्ये आलेत. 1 गडी बाद झालाय. सौरभचा चेंडू अप्रतिम चेंडू कटवायचा होता परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क आला नाही. फलंदाज विचारतात पंचांना. अप्रतिम कामगिरी. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. पुन्हा एकदा त्या दिशेने चेंडू कटवायचा होता पॉईंट शेताकडे पण तो गोलंदाजी मात्र सुंदर अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतो मात्र सौरभ. आता मात्र धावा आणि चेंडूचं समीकरण येऊन टेपलंय. धावफलकावर धावा लागल्यात त्या मात्र 42 चा टार्गेट असताना टोटल स्कोर 13 झाल्यात. षटकातील पुढचा चेंडू झेल आहे की शेपशाट बघायला मिळेल आणि इथे मात्र जीवनदान मिळाला त्याचा फायदा मात्र मिळतोय वाकलन संघाला. जसा झेल सुटला तसा मात्र चिच्च्याच्या चपलाईने 2 धावा पूर्ण केल्या. संघाची धावसंख्या 15 धावा. 1 बाद 15. 15 धावा धावफलकावर लागल्यात. अजूनपर्यंत सामना दोन्ही संघाच्या बाजूने तेवढ्याच बॅलन्स आहे पाहायला मिळेल. सुंदर आयोजन आहे. देवीदेमान आयोजन. पुढचा चेंडू या षटकातील ऋषीसाठी चेंडू परतोय. अप्रतिम कामगिरी करावी लागेल. सौरभचा थोडस रनअप चुकलंय. 10-12 पावलांचा स्टार्ट आहे. अप्रतिम कामगिरी या पूर्ण दिवसभरामध्ये सर्वांनीच केलेले आहे 8 संघामधून. पुढचा चेंडू अरांत कार्पेट खेळून काढलाय आणि चेंडू जातोय तो मात्र चौकारासाठी 4 धावा येतात. 4 धावाने संघाची धावसंख्या पुढे सरकली. स्कोर कार्डवर स्कोर झाला तर मात्र 4 ने वाढून आतापर्यंत टोटल स्कोर 19 धावा. तर पुढचा चेंडू या षटकातील पाहायला मिळतोय सौरभ याचा. ऋषीसाठी भरतोय. पुन्हा एकदा ती दशा आणि तो क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा गॅपशॉट मिळतो का बघा आणि गॅपशॉट सिलेक्शन. इथे मात्र बॅट टू बॅट दुसरा चौका. दोघांमध्ये तालमेल चुकलं. क्षेत्ररक्षक मात्र पंपलिंग झाले आणि त्याचा फायदा मिळाला आहे वाकलन संघाला. या 4 ने संघाची धावसंख्या पुढे सरकली. स्कोर कार्ड स्कोर झालाय 23. 42 चा टार्गेट आहे. वाकलन संघाच्या फलंदाजाने पाणी पाडवा प्लीज. आयोजन कमिटी मैदानामध्ये पाण्याची पूर्तता करा. 12 चेंडू 19 ची गरज.
12 मध्ये 19 हव्यात. सामना ऍडव्हान्टेज आहे दोन्ही संघाच्या बाजूने, तेवढाच तुल्य मूल्य आहे. यातून जो संघ विन होईल तो मात्र बक्षीस पात्र फेरीसाठी जाईल. स्पर्धेची प्रथम पारितोषिक 80,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 40,000 आणि तृतीय पारितोषिक 20,000 आणि स्पर्धेची प्रवेश फी होती 9,000 आणि मालिकावीरसाठी LED TV, बेस्ट बॉलर व बॅटरसाठी कूलर आणि बेस्ट फिल्डरसाठी ब्रँडेड शूज अशा स्पर्धेचं आयोजन. आणि आयोजक आपण पाहतो रजत भोईर, विकी जाधव, दीपेश भोईर, दर्शन भोईर आणि वैदई हर्षिका 11 वाकलन आयोजित सर्व आयोजक पाहायला मिळालेत. दमदार आयोजन, नियोजन, संयोजन आणि सर्वांचं मन भरून आलेली स्पर्धा तुमच्या भेटीला. ठाणेकरांच्या इतिहासातील एक महत्वाची स्पर्धा आपल्या भेटीला आलेली आहे. दरम्यान पुन्हा एकदा सामना सुरुवात. व्यक्तिक पहिलं सांगितलं 30 षटक. रोहित आला गोलंदाज. 19ची गरज आहे. मी मगाशी पासून म्हणतो की षटकार चौकार नाही आले तर चालतील, सिंगल डबलला जरी भर दिला तरी पण या धावा सहज होऊ शकतात. कारण मैदान सुंदर आहे आणि खेळपट्टी पण चांगली आहे. तर पाहूया रोहितचा पुढचा चेंडू. प्रीतसाठी चेंडू पडला, सुरक्षितता खेळून काढला. एकदा तर पण पुन्हा दुसरीचा प्रयत्न बघा किती वेगाने धावतात फलंदाज नॉनस्टॅगनचे. चित्त्यात आपल्या जसा हातातनं चेंडू सुटला तसं मात्र 2 धावा रन, गुड रनिंग बिगिन द विकेट. खेळपट्ट्यात रनिंग आधीच दोघांमध्ये तालमेल चांगला आहे आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या धपकायला लागतो ती मात्र 25 धावा धापलकावर. 10 चेंडू 17 धावांची गरज. 10 चेंडू 17 धावांची गरज वाकलन संघाला विजयासाठी. सुंदर फटका मारलाय आणि चेंडू गेलाय तो मात्र सीमारेषेकडे. दन 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 करत 6 धावेसाठी षटकार. या षटकाराच्या सहाय्याने 6 धावेने संघाची धावसंख्या धपकायला लागतो. 42 टार्गेट असताना आतापर्यंत स्कोर झालाय 31. रोहितचा हा चेंडू पुन्हा एकदा त्या दिशेने डोलावलेला चेंडू पुन्हा एकदा चेंडू जातोय. पंचांच्या इशाराला आहे चौकार. या 4 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकली. वाकलन संघ आता मात्र वर्चस्व गाठतोय. धापल का धावा लागला ते मात्र 35. 42 टार्गेट होतं. 35 धावा धावपलकार लागल्यात. सुंदर कामगिरी करतो प्रीत आणि ऋषी. रोहितची गोलंदाजी ओळखली. पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर चौकार. 10 धावा 2 चेंडूवर वसूल केल्यात. आता मात्र या षटकातील तिसऱ्या षटकातील पुढचा चेंडू. पुन्हा एकदा जोरदार प्रहार केलाय. पुन्हा एकदा 2 क्षेत्ररक्षक येतात आणि त्याला चकून इथे मात्र चुकी होतोय आणि त्याचा फायदा मात्र वाकलन संघ घेताना दिसतोय. दोन्ही फलंदाज अतिशय चपळाईने धावा घेतात. प्रीत भोईर आणि ऋषी भोईर. दमदार कामगिरी 2 ने वाढवून संघाची धावसंख्या धपकायला लागली 37. 7 चेंडू 5 धावांची गरज. आणि इथे मात्र MS धोनी स्टाईलनं सामना मात्र संपवलाय आणि वाकलन संघाने बक्षीस पात्र फेरीमध्ये प्रवेश केलाय. दोन्ही संघाचे हार्दिक अभिनंदन. मानकोली संघाने पण चांगला खेळ दाखवला आणि या स्पर्धेमध्ये सहभाग घेतल्याबद्दल आपले हार्दिक आभार. आपल्याला पुढच्या स्पर्धेसाठी लाख लाख शुभेच्छा. आणि आजच्या स्पर्धेमधला मॅन ऑफ द मॅचचा मार्केट ठरतोय वाकलन संघाचा प्रीत भोईर. या प्रीत आपलं पारितोषिक घेण्यासाठी प्रीत साठी 500 आणि उमेश साठी 500 दादांकडनं देण्यात आलेलं आहे. या दोघांनी पण आपलं पारितोषिक आणि मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेण्यासाठी आणि विनोद भोईर यांच्याकडनं देण्यात आलेलं आहे 1000 रुपये. आपलं सहर्ष स्वागत.
आणि मला या तुमच्या ठाणे एरियामध्ये समर्थन करण्याची संधी दिलीत आणि सर्वांनी भरभरून प्रेम दिला त्याबद्दल मी तुमचा समालोचक मित्र सागर पाटील रागीर क्रिकेट समालोचक असोसिएशनचा सदस्य आपल्या मनाच्या अंतकरणापासून आभार व्यक्त करतोय. आणि मॅन ऑफ द मॅच मानकोलीचा वैभव आपण यायचा आहे प्लीज. आयोजन कमिटी आपल्याला बोलत आहे. आणि मॅन ऑफ द मॅच तुझी बाकी